तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अरे सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? या विरोधी पक्षाचं करायचं काय? आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एसटी आरक्षण अंमलबजावणी धनगर एकजुटीचा अरे पिवळा झेंडा फडकला, पिवळा झेंडा फडकला। बघा सरकार कोणाचं बघा, युतीचं असेल आघाडीचं असेल पण यांना एकच समजतं की धनगरांना झुलवत कसं ठेवायचं, त्यांच्या अंगावर घोंगडी पांघरून कशी ठेवायची आणि नेहमी धनगरांची फसवणूक करायचं। आळीपाळीने हे सगळेजण धनगरांची फसवणूकच करत आहेत। पण आता आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देऊ इच्छिते मी, या 6 आमच्या मल्हार योद्ध्यांपैकी एकाच्याही जीवाला काही झालं तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणारी हे सरकारने लक्षात घ्यावं। आणि हे पंढरपूर, तुम्ही पंढरपूरचा इतिहास बघा, जेव्हा जेव्हा धनगर एकत्र येतो तेव्हा सत्तेतून यांना हद्दपार व्हावं लागतं। पंढरपूरच्या विठ्ठलाचा 100% या महायुतीला शाप लागणार आहे आणि महाविकास आघाडीला सुद्धा याची झळ बसणार आहे, कारण ह्याची सुरुवात शरद पवारांपासून झालेली आहे आणि ही आता त्यांची चालीवर हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा पंढरपूर इथे तीव्र आंदोलन उभारेल आणि याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटणार नक्की। आणि लाडक्या बहिणीची जी योजना आहे ही फसवी योजना असेल किंवा नसेल हे येत्या विधानसभेमध्ये लाडक्या बहिणी तुम्हाला नक्की उत्तर देतील, हे आम्हाला स्पष्ट सांगायचं। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा